सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात भीम आर्मी भारत एकता मिशन आक्रमक झाले असून हा निर्णय तात्काळ रद्द करावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। या संदर्भात धुळे जिल्हा प्रशासनाला शासनाला निवेदन देण्यात आलं असून समाजातील तीव्र नाराजीही व्यक्त करण्यात आली। अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय हा सामाजिक न्याय, समता आणि भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्वांना बाधा आणणार आहे। हा निर्णय आंबेडकरी समाजाला अजिबात मान्य नसून त्यामुळे समाजात कृत्रिम फूट पडण्याची देखील व्यक्त करण्यात आली आहे। या निर्णयामुळे समाजात फूट पडून भेदभाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। यासोबतच वर्गीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या एक सदस्य समितीचा अहवाल अद्याप जाहीर न झाल्याने पारदर्शकतेचा अभाव असल्याचंही भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलंय। उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करावा, संबंधित समितीचा संपूर्ण अहवाल त्वरित सार्वजनिक करावा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या असून त्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय। बाईट राहुल वाघ, भीम आर्मी, जागर जनस्थानसाठी रूपक विरारी, धुळे। अनुसूचित जातीतील आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासनाने जे उपवर्गीकरण चा जो घाट घातलेला आहे त्याच्या विरुद्ध भीम आर्मी भारत एकता मिशन धुळे जिल्ह्याच्या वतीने आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर उद्या दिनांक 23 रोजी याच्या विरुद्ध आंदोलन होत आहे। त्याचाच एक पार्ट म्हणून आज आम्ही 22 रोजी आंदोलन करीत आहोत। त्याचा मुद्दा असा की आजपर्यंत अनुसूचित जातीमधली जी एकजुटता होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणामुळे जी आर्थिक, सामाजिक, राजकीय उन्नती झाली, त्यांच्यामध्ये जी एकता आहे ती एकता कुठं तोडण्याचं काम RSS प्रणित भाजपा सरकारने चालवलेलं आहे। त्याच्यावर आमचा तीव्र आक्षेप आहे आणि याची अबकडची जी घोषणा सुरुवात जी केली आहे तत्कालीन CJI भूषण गवई नावाच्या हरामखोर माणसाने केलेली घोषणा केलेली होती। त्याच अनुषंगाने तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारने आरक्षणामध्ये उपवर्गीकरण केलं व कर्नाटकमध्ये बी काँग्रेसनेच केलं। म्हणजे भारतीय जनता पार्टी व काँग्रेस दोघंही मिळून अनुसूचित जातीमधील एकता व जाती तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत आणि त्याच्यावर आमचा तीव्र आक्षेप आहे। जर सरकार हा घाट जर थांबवत नसेल आरक्षण उपवर्गीकरणाचा, तर भीम आर्मी भारत एकता मिशन महाराष्ट्राच्या वतीने व धुळे जिल्ह्याच्या वतीने तीव्र स्वरूपात निदर्शने करण्यात येतील आणि या निवेदन प्रसंगी धुळे जिल्हाध्यक्ष सागर चव्हाण, धुळे जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब शिरसाट व धुळे शहर अध्यक्ष यश बागुल, तेजस पाटील, मयूर तपासे व सगळे कार्यकर्ते आज उपस्थित होते। जय भीम, जय भारत।